आज आपण काही प्रॉब्लेम्स घेणार आहे. पहिला प्रॉब्लेम आपण परवा दिवशी आपण जो होमवर्कसाठी दिलेला प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आपण आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे अगोदर, आणि त्यानंतर रिझॉल्युशन ऑफ वेक्टरवरचे काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर शनिवारी आय थिंक जो दिलेला प्रॉब्लेम होता तो होता रिझल्टंट ऑफ टू वेक्टर पी अँड क्यू, पी बार अँड क्यू बार. पी बार अँड क्यू बार या दोन वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर हा दिला होता इज आर बार. इज आर बार इफ क्यू इज डबल. जर आपण क्यू ला डबल केलं, ओके, टू क्यू केलं म्हणजे क्यू चं मॅग्निट्यूड आपण डबल केलं, द न्यू रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू पी बार. तर नवीन रिझल्टंट जो होता तो परपेंडिक्युलर होता कशाला? पी बार. रिझल्टंट विल बी परपेंडिक्युलर टू पी बार. देन r इक्वल्स टू, r ची व्हॅल्यू किती असेल, या रिझल्टंट ची व्हॅल्यू किती असेल? ओके, पहिली कंडिशन होती दोन वेक्टर पी बार अँड क्यू बार या दोघांचा रिझल्टंट किती आहे? आर बार आहे. ओके, नेक्स्ट कंडिशन काय सांगते की आपण क्यू हा डबल केला, क्यू चं मॅग्निट्यूड आपण डबल केले, टू क्यू केले पी, तर रिझल्टंट जो आहे तो सॉरी त्या कंडिशन मध्ये रिझल्टंट हा या पी ला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे इथं आपल्याला अल्फाची व्हॅल्यू दिली 90 डिग्री. ओके, तर आपल्याला व्हॅल्यू काढायची कशाची? ह्या आर ची व्हॅल्यू काढायची. दिस इज पी अँड दिस इज क्यू. तर याच्यावरून आपल्याला ठीक आहे, चला ही कंडिशन, या कंडिशन म्हणून आपण काय येते? रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड कशाच्या बरोबर असेल? इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. ओके, तर पहिल्या कंडिशनवर लिहिले. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला सांगितले की रिझल्टंट वेक्टर हा परपेंडिक्युलर असेल जेव्हा आपण या क्यू चं मॅग्निट्यूड काय करू? डबल करू. ओके, हा वेक्टर परपेंडिक्युलर असेल कशाला? पी ला. तर यावरून आपल्याला काय येईल? अल्फा इक्वल्स टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे टॅन इनव्हर्स ऑफ, आणि जर क्यू चं मॅग्निट्यूड डबल केले तर 2q sin थीटा डिवाइडेड बाय p plus q cos of थीटा. ओके, तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली विच इज 90. टॅन इकडे आल्यानंतर टॅन ऑफ अल्फा इक्वल्स टू काय येईल? 2q sin थीटा डिवाइडेड बाय p plus q cos of थीटा. ओके, तर आपल्याला r ची व्हॅल्यू काढायची ना. आपल्याला r ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? cos थीटा माहित पाहिजे. पहिल्याचं मॅग्निट्यूड q आहे, p आहे, दुसरं q आहे, त्यांचा रिझल्टंट r आहे, आणि फक्त आपल्याला या दोन वेक्टर मधला अँगल मात्र माहित नाही. लक्षात घ्या, दोन्ही कंडिशन मध्ये अँगल मात्र दोन्ही वेक्टर मधला सेमच. ठीक आहे, अँगल माहित नाही तर आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू काढता येणार नाही. तर cos थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची या कंडिशन वरून, आणि आलेली cos ची व्हॅल्यू इथे ठेवून दिली की आपल्याला r ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर अल्फा 90 दिले आपल्याला, tan 90 ची व्हॅल्यू असते इन्फिनिटी. ठेवून देऊ इन्फिनिटी. इन्फिनिटी इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 2q sin थीटा डिवाइडेड बाय p plus q cos of थीटा. सॉरी, इथं 2 असेल, इथं पण 2q cos of थीटा. p plus q इकडे आणू आणि इन्फिनिटी इकडे नेऊ डिव्हिजन मध्ये, तर p plus 2q इथे 2q असेल ना, सॉरी इथे 2q असेल, कारण की सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे? 2q आता.
p plus 2q cos theta equals to काय केलं आपल्याला 2q sin theta divided by infinity, and anything divided by infinity is 0, त्याची व्हॅल्यू काय येते 0 येते. म्हणजे p plus 2q cos theta याची व्हॅल्यू आली 0. ओके, तर p आपण त्या साईडला घेऊन जाऊ. 2q cos theta इक्वल्स टू काय मायनस p, आणि 2q कडे डिव्हिजन मध्ये घेऊन जाऊ. तर cos theta इक्वल्स टू मायनस p बाय 2q. cos theta ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आलेली cos theta ची व्हॅल्यू आपण इथे ठेवू. ठीक आहे, r इक्वल्स टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos theta. cos theta ची व्हॅल्यू p minus p by 2q. Okay, so this q will get cancelled, this 2 will get cancelled. r equals to square root of p square plus q square minus p and plus p, हे काय होईल minus p square plus p square minus p square cancel होईल. तर r equals to square root of q square. q square चा square root काय आहे q. r ची व्हॅल्यू किती आहे आपली q. ओके, दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ अ रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर इज इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ q. हा प्रॉब्लेम त्या दिवशी होमवर्क साठी दिला होता. त्या दिवशी काल आपण याचं सोल्युशन नव्हतं घेतलं, तर आज मी तो सॉल्व्ह करून दिलाय. ज्यांचं आलंय चांगली गोष्ट आहे, ज्यांचं नाही आलं त्यांनी पाहून घ्या एकदा. कोणाला काय अडचण आहे? या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काय अडचण आहे का? ठीक आहे, हा त्या दिवशी होमवर्क साठी दिलेला प्रॉब्लेम होता. काही मुलांनी सॉल्व्ह केला होता. ठीक आहे, ठीक आहे. आपण काय रिझोल्युशन ऑफ वेक्टर वरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, लक्ष द्या प्लीज. थोडेसे वेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम असतात आणि थोडे डिफिकल्ट पण आहेत. तर ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या काय केलं जाते. तर लक्ष द्या, 3 forces acting on a body as shown in figure. There are 3 forces acting on a body. 3 फोर्सेस आहेत एका बॉडीवर अप्लाय होत आहेत. ओके, as shown in figure, as shown in figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे फिगर आहे या डायग्रामला, सॉरी प्रॉब्लेमला. टू हॅव रिझल्टंट फोर्स ओनली अलाउ, टू हॅव resultant force only allow the y direction.
the magnitude of minimum additional force needed is the magnitude of minimum additional force needed is, ठीक आहे. लक्ष द्या, डायग्राम आहे या प्रॉब्लेमला, तर मी डायग्राम काढून दाखवतो. इथं y ऍक्सिस आहे, x ऍक्सिस आहे, ओके, आणि या ठिकाणी कुठेतरी एक बॉडी, दिस इज आवर बॉडी on which three forces are acting. One force is of 1 Newton, 1 Newton force which is acting at an angle 60 degree with x axis, okay. Another force 4 Newton which is acting on this body at an angle of 30 degree with y axis. And third force which is at 2 Newton, which is of 2 Newton, which is acting on this body, okay. So these are the three forces. 30 डिग्री अँगल असेल तर हा पण किती असेल, 30 डिग्रीज असेल, ओके. So these are the three forces acting at this body. या बॉडीवर अप्लाय करतोय आपण तीन फोर्सेस, एक या दिशेने 4 न्यूटन, एक या दिशेने 1 न्यूटन आणि एक या दिशेने 2 न्यूटन, असे तीन फोर्सेस या बॉडीवर आपण अप्लाय करतोय, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, we have to have a resultant force only along y axis, ठीक आहे. तर आपल्याला जो रिझल्टंट फोर्स घ्यायचा आहे तो y ऍक्सिसच्या अलोंगच घ्यायचा आहे. आता रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, तर त्या बॉडीवर अप्लाय होणाऱ्या सर्व फोर्सेसची बेरीज, F1 F2 F3, या सर्व फोर्सेसची बेरीज ही कोणत्या ऍक्सिसच्या अलोंग असली पाहिजे, y ऍक्सिसच्या अलोंग असली पाहिजे. त्याला म्हणू आपण रिझल्टंट फोर्स. जे काही नेट फोर्स आहे सर्व फोर्सेसची बेरीज ही त्यालाच आपण काय म्हणू, रिझल्टंट फोर्स. आणि हा रिझल्टंट फोर्स डायरेक्टेड असणे गरजेचे कोणत्या ऍक्सिसच्या अलोंग, y ऍक्सिसच्या अलोंग, ठीक आहे. तर लक्षात द्या प्रॉब्लेम काय, रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, तर रिझल्टंट फोर्स म्हणजे एखाद्या पॉइंटवर अप्लाय होणाऱ्या सर्व फोर्सेसची बेरीज, याला काय म्हणू आपण रिझल्टंट फोर्स किंवा रिझल्टंट वेक्टर, ओके. तर आपल्याला इथं तीन फोर्स वेक्टर दिलेले आणि त्यांचा जो रिझल्टंट फोर्स वेक्टर आहे तर तिघांची बेरीज करायची आपल्याला, आणि त्याचा जो रिझल्टंट फोर्स वेक्टर आहे तो y ऍक्सिसच्या अलोंग असायला पाहिजे असं आपल्याला सांगितलं, ओके. तर मग आपल्याला काय करावं लागेल, तर यांचा रिझल्टंट काढावा लागेल, ओके. रिझल्टंट फोर्स काढावा लागेल आणि यांचा जो रिझल्टंट फोर्स येईल तो जर x ऍक्सिसच्या अलोंग असेल तर त्याला आपल्याला 0 करावं लागेल. आणि x ऍक्सिसच्या अलोंगचा फोर्स जर 0 झाला तर ऑब्वियसली रिझल्टंट कोणाकडे असेल, y ऍक्सिसच्या अलोंग असेल. मी हे सगळं समजून सांगतो. प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, थोडं कॉम्प्लिकेटेड म्हणल्यापेक्षा तुम्हाला ठीक आहे माहित नाही म्हणून, नाहीतर तुम्ही ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर लक्ष द्या, रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, लक्ष द्या. रिझल्टंट फोर्स म्हणजे एखाद्या बॉडीवर, किंवा रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेक्टरची बेरीज किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला जो वेक्टर मिळतो त्याला काय म्हणतो आपण, रिझल्टंट वेक्टर. तसंच आपण या तीन फोर्सेसची बेरीज करणार आहे आणि त्या तीन फोर्सेसची बेरीज केल्यानंतर या पॉइंटवर अप्लाय होणारा रिझल्टंट फोर्स आपल्याला मिळेल. पण तो रिझल्टंट फोर्स कोणत्या ऍक्सिसच्या अलोंग असला पाहिजे आपल्याला दाखवायचं आहे. वी हॅव टू शोज दिस रिझल्टंट फोर्स ओनली अलोंग y ऍक्सिस. तो रिझल्टंट फोर्स y ऍक्सिसच्या अलोंगच असला पाहिजे असं आपल्याला दाखवायचं. तर मग जर तो रिझल्टंट फोर्स समजा कन्सिडर करा की रिझल्टंट फोर्स x ऍक्सिसच्या अलोंग आला, किती आलाय 5 न्यूटन इकडे आला, तर मग हा रिझल्टंट फोर्स आपल्याला 0 करावा लागेल. 0 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, x ऍक्सिसच्या अपोजिट दिशेने काय करावं लागेल, 5 न्यूटन फोर्स अप्लाय करावा लागेल,
ओके, लक्ष द्या मी काय म्हणतोय, या बॉडीवर आपला होणार रिझल्टंट फोर्स एक्स ॲक्सिसच्या अलाउंग आला. तर एक्स ॲक्सिसच्या अलाउंग जर आला असेल तर आपल्याला तो फोर्स झिरो करावा लागेल. तर तो फोर्स झिरो करण्यासाठी वाय एक्स ॲक्सिसच्या अलाउंग, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलाउंग काय करावं लागेल, आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. हा -5 असेल आणि हा काय असेल +5, कारण हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे डायरेक्ट आहे, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे डायरेक्ट आहे. दोघांची बेरीज काय होईल 0. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलाउंगचा रिझल्टंट फोर्स 0 झालाय. म्हणजे जे काय फोर्स अप्लाय होत असेल तो कोणत्या ॲक्सिसच्या अलाउंग अप्लाय होत असेल, वाय ॲक्सिसच्या अलाउंग. ठीक आहे, तर आपण हे सोल्युशन करू. मी पुन्हा एकदा प्रॉब्लेम सांगते वेळेस हे सांगेन तुम्हाला. याचे ऑप्शन्स एकदा लिहू की आपण. याचे ऑप्शन्स आहेत √3/2 न्यूटन. दुसरा ऑप्शन आहे √3 न्यूटन, 3 न्यूटन. तिसरा ऑप्शन आहे 0.5 न्यूटन. आणि लास्ट ऑप्शन आहे 1.5 न्यूटन. आता या बॉडीवर आपला होणाऱ्या फोर्सेसची बेरीज करायची आपल्याला. लक्ष द्या, F1 किती आहे, F1 आहे 1 न्यूटन, F2 4 न्यूटन आणि F3 हा किती दिला आपल्याला 2 न्यूटन. तर लक्ष द्या, या रिझल्टंट फोर्सेसची आपल्याला मॅग्निट्यूड दिली. याचं मॅग्निट्यूड आहे 2 न्यूटन, याचं मॅग्निट्यूड आहे 1 न्यूटन, याचं मॅग्निट्यूड आहे 2 न्यूटन, याचं 4 न्यूटन. सॉरी. तर या फोर्सेसचं मॅग्निट्यूड दिलेलं आपल्याला प्रत्येकाचं, आणि त्याने तयार केला काय दिलेला, अँगल एक दिलेला आहे. तर हे फोर्सेस कोणते फोर्सेस आहेत, रिझल्टंट फोर्सेस आहेत. या फोर्सेसला आपण रिझॉल्व करू शकतो, या फोर्स वेक्टर्सला आपण रिझॉल्व करू शकतो 2 कंपोनंट्स मध्ये. कारण की आपला अँगल काय रिप्रेझेंट करतो, त्याची डायरेक्शन, आणि हे त्यांचं काय दिलेलं आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही दिलेले. काल आपण रिझल्टंट वेक्टरची कंडिशन पाहिली होती. जर आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दिलेलं असेल तर आपण त्या वेक्टर्सला काय करू शकतो, 2 कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व करू शकतो. त्या प्रोसेसला म्हणतो आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. तर इथे आपण तेच करत आहे. आपल्याला काय करायचं आहे, नेट फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग एक्स ऍक्सिस आणि नेट फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग वाय ऍक्सिस काढायचं. ठीक आहे, तर इथे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स या कंडिशननुसार F1 ला आपल्याला रिझॉल्व करावं लागेल. आता समजा हा जो असेल त्याचा वाय कंपोनंट असेल, हा त्याचा काय असेल एक्स कंपोनंट. हा अँगल जर 60 असेल तर हा अँगल पण किती असेल 60 डिग्री. ओके, या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती दिले आपल्याला, या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती दिले 1 न्यूटन. किती दिले 1 न्यूटन. तर अशी मी नेहमी त्या दिवशी कालच सांगितलं होतं की अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असतो, अँगल कोणत्या ऍक्सिसला लागलेला आहे, इथं एक्स ऍक्सिसला. ओके, तर अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असतो तो कंपोनंट नेहमी कोणता कंपोनंट असतो, कॉस कंपोनंट असतो. तर याचा एक्स कंपोनंट काय आहे, F1 कॉस थीटा. ठीक आहे, आणि वाय कंपोनंट काय आहे याचा, तो असेल साइन F1 साइन थीटा. दिसतंय का, मला एकदा सांगा, F1 साइन थीटा. म्हणजे आपण या फोर्स वेक्टरला 2 कंपोनंट्स मध्ये डिवाइड केले. हे F1 θ1 म्हणू आपण, आणि हे F1 cos θ1 असं म्हणू. तर या फोर्स वेक्टरला आपण 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व केले. ओके, तसंच F2 ला पण आपल्याला काय करायचं, 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व करायचं. हे त्याचा y कंपोनंट असेल आणि हा त्याचा काय असेल x कंपोनंट. हा x ऍक्सिसला पॅरलल आहे x कंपोनंट. हा अँगल जर 30 असेल तर हा अँगल पण किती असेल 30. ओके, तर अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला आहे, अँगल कोणत्या ऍक्सिसला लागलेला आहे, हा y ऍक्सिसला. तर याचा कंपोनंट कोणता असेल, तो cos कंपोनंट असेल. ठीक आहे, तर F2 cos θ2, याला θ2 म्हणू आपण, आणि हा असेल त्याचा साइन कंपोनंट F2 साइन θ2. ओके, या फोर्स वेक्टर्सला आपण 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व करतोय. F2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4 न्यूटन,
Okay, we have resolved this resultant vector into two component f2 cos theta 2 and f2 sin theta 2. तसंच हा थर्ड वेक्टर जो आहे याला पण आपण रिझॉल्व करू दोन कंपोनंट मध्ये f3 वेक्टर f3 इक्वल्स टू मॅग्निट्यूड किती आहे 2 न्यूटन. त्याचा हा x कंपोनंट हा y कंपोनंट आहे. तर हा अँगल जर 30 असेल तर हा अँगल पण किती असेल 30. ठीक आहे. आणि याला पण या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड दिले आपल्याला 2 न्यूटन त्याने तयार केलेला अँगल माहिती आहे तर याला आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करू शकतो. अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला आहे तो कंपोनंट नेहमी कोणता कंपोनंट असतो cos लक्षात ठेवायचं. तर f3 cos थीटा 3 आणि f3 sin थीटा 3. ठीक आहे. तर आपण तीनही फोर्सेसला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केले. ओके, पहिला फोर्स F1 आहे त्याचा x कंपोनंट आहे F1 cos थीटा 1 आणि y कंपोनंट आहे F1 sin थीटा 1. ओके, दुसरा फोर्स त्याचा मॅग्निट्यूड आहे 4 न्यूटन त्याने तयार केलेला अँगल 30 डिग्री आहे. तर सॉरी इथं 30 असेल, सॉरी थीटा घेतला. ओके, तर त्याचा x कंपोनंट असेल F2 sin थीटा 2 आणि y कंपोनंट असेल F2 cos थीटा 2. तसंच थर्ड जो फोर्स आहे त्याचा मॅग्निट्यूड आहे 2 न्यूटन त्याने तयार केलेला अँगल आहे 30 डिग्री. तर त्यालाही आपण रिझॉल्व केले दोन कंपोनंट मध्ये f3 cos थीटा 3 आणि f3 sin थीटा 3. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असतो, अँगल कोणत्या ऍक्सिसला लागलेला इथे x ऍक्सिसला, इथे y ऍक्सिसला, पुन्हा इथे पण y ऍक्सिसला. तर अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असेल तो अँगल किंवा अँगलची ऍडजस्टंट साइड ही अँगलची ऍडजस्टंट साइड आहे. या अँगलची ऍडजस्टंट साइड कोणती ही आहे, या अँगलची ऍडजस्टंट साइड कोणती ही आहे. तर अँगलची ऍडजस्टंट साइड जी असते ती नेहमी कोणती कंपोनंट असते cos कंपोनंट असते. तुम्ही पहा जिथे जिथे अँगलची ऍडजस्टंट साइड आहे ती नेहमी cos कंपोनंट आहे. ही बघा, ही cos कंपोनंट आहे, ही cos कंपोनंट आहे आणि ही पण काय cos कंपोनंट. आणि दुसरी साइड कोणती असेल sin कंपोनंट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तर आपण प्रत्येक फोर्स दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केला. हा फोर्स x ऍक्सिसच्या लंबचा कंपोनंट, y ऍक्सिसच्या लंबचा कंपोनंट, सॉरी x ऍक्सिस आणि y ऍक्सिसच्या लंबचा कंपोनंट. या फोर्सचा पण आपल्याला मिळाला एक कंपोनंट y ऍक्सिसच्या लंब आणि x ऍक्सिसच्या लंब. या फोर्सचा पण कंपोनंट मिळाला y ऍक्सिसच्या लंब आणि x ऍक्सिसच्या लंब. तर आपल्याला काय करायचे, आपल्याला काढायचे नेट फोर्स, नेट रिझल्टंट फोर्स acting along x axis. x ऍक्सिसच्या अलॉंग जेवढा काय फोर्स आपला आहे x ऍक्सिसच्या अलॉंग त्या सर्व फोर्सेसची बेरीज करायची. ओके, तर नेट फोर्स ऍक्टिंग अलॉंग x ऍक्सिस. ओके, Fx म्हणून आपण तर ही बेरीज करायची आपल्याला, म्हणजे सगळ्या x ऍक्सिसच्या अलॉंग असणाऱ्या कंपोनंट्सची काय करायची बेरीज. आता हा पहिला वेक्टर याचा जो F1 cos थीटा 1 हा जो कंपोनंट आहे तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे, x ऍक्सिसच्या अलॉंग. कोणत्या पॉझिटिव्ह x ऍक्सिसच्या अलॉंग. म्हणून F1 cos थीटा 1 लक्षात घ्या, पॉझिटिव्ह x ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण i कॅप, निगेटिव्ह x ऍक्सिसच्या अलॉंग काय घेतो मायनस i कॅप, पॉझिटिव्ह y ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण j कॅप आणि निगेटिव्ह y ऍक्सिसच्या अलॉंग काय घेतो मायनस j कॅप. ठीक आहे, तर x ऍक्सिसच्या अलॉंगच्या कंपोनंटची बेरीज करतो आपण फक्त. तर हा x कंपोनंट आहे F1 cos थीटा 1 प्लस दुसऱ्या फोर्सचा x ऍक्सिसच्या अलॉंगचा वेक्टर F2 sin थीटा 2. तर हा कुणीकडे आहे निगेटिव्ह x ऍक्सिस कडे डायरेक्ट प्लेन, म्हणजे युनिट वेक्टर काय असेल मायनस i कॅप. इथे i कॅप येईल प्लस i कॅप. आता इथे मायनस येईल, काय येईल मायनस, कारण की हा जो कंपोनंट आहे सेकंड फोर्सचा तो निगेटिव्ह x ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्ट आहे म्हणून इथं काय येईल मायनस F2 sin थीटा 2 i कॅप, इथे काय मायनस. आणि थर्ड जो फोर्स आहे त्याचा x ऍक्सिसच्या अलॉंग कंपोनंट कोणता आहे, हा F3 sin थीटा 3. हा x ऍक्सिसच्या अलॉंग आहे, x ऍक्सिसला पॅरलल.
तर तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, म्हणून तिथं प्लस आहे. प्लस F3 साइन θ3 इथे काही आठच्या. तर आपण काय करून घेतले, हे जे काही तीन फोर्सेस आहेत त्यांच्या एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच्या कंपोनंट्सची बेरीज करून घेतली. हा कंपोनंट एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, हा कंपोनंट निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, हा कंपोनंट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपल्या होणाऱ्या सर्व फोर्सेसची बेरीज आपण करून घेतली. अशीच आपल्याला काय करायची आहे, नेट रिझल्टंट फोर्स acting along which axis? Along y axis यांची बेरीज करून घ्यायची. y axis च्या अलॉंग आपल्या होणारे कंपोनंट कोणकोणते आहेत? मग F1 sin θ1 y axis च्या अलॉंग आपल्याला, F2 cos θ2 y axis च्या अलॉंग आपल्याला, आणि तिसरा F3 cos θ3 हा कोणत्या ऍक्सिस च्या अलॉंग आपल्याला? तो y axis च्या अलॉंग. यांची बेरीज करायची. तर नेट फोर्स ऍक्टिंग अलॉंग y axis F1 sin θ1. आता हा कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? पॉझिटिव्ह y ऍक्सिसच्या अलॉंग. मग त्याचा युनिट वेक्टर काय असेल? j. F1 sin θ1 इथं काय? j क्या. हा पण कुणीकडे आपला होतो? पॉझिटिव्ह y ऍक्सिसच्या अलॉंग, म्हणून F2 cos θ2 j क्या प्लस F2 cos θ2 j क्या. आणि तिसरा कंपोनंट F3 sin cos θ3 हा निगेटिव्ह y ऍक्सिसच्या अलॉंग आपला होतो, म्हणून त्याचा युनिट वेक्टर असेल मायनस, म्हणून ते मायनस F3 cos θ3 j. तर हा झाला y ऍक्सिसच्या अलॉंग आपल्या होणारा फोर्स, हा झाला x ऍक्सिसच्या अलॉंग आपल्या होणारा फोर्स. हा रिझल्टंट फोर्स अलॉंग y ऍक्सिस आणि हा रिझल्टंट फोर्स अलॉंग x ऍक्सिस. पण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले? टू हॅव रिझल्टंट फोर्स ओनली अलॉंग y ऍक्सिस, y डायरेक्शन. म्हणजे आपल्याला जो रिझल्टंट फोर्स पाहिजे तो फक्त कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे? y ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे, म्हणजे हा पाहिजे. मग हा जर आपल्याला म्हणजे रिझल्टंट फोर्स या बॉडीवर आपला होणारा जर y ऍक्सिसच्या अलॉंगच पाहिजे असेल तर आपल्याला x ऍक्सिसच्या अलॉंग आपला होणारा फोर्स काय करावा लागेल? हा रिझल्टंट फोर्स काय करावा लागेल? 0. ठीक आहे. हा 0 कसा करता येईल? तर समजा मी x ऍक्सिसच्या अलॉंग, मी समजा हे फोर्स काढला, किती फोर्स आहे मी काढला, आणि हा फोर्स आला 5 न्यूटन. किती आला? 5 न्यूटन आला. कुणीकडे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे आपला होतो. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला होणारा फोर्स मी काढला, याच्या व्हॅल्यू पुटअप केले F1 cos θ1 F2 cos θ2 F3 cos θ3 याची व्हॅल्यू पुटअप केली आणि या व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली. ओके. आणि याचं मॅग्निट्यूड आलं समजा 5 न्यूटन आलं. कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. तर मला हा फोर्स काय करायचा आहे? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला होणारा फोर्स काय करावा लागेल? 0 करावा लागेल. हा फोर्स जर 0 झाला तर नेट फोर्स कुणीकडे असेल? फक्त y ऍक्सिसच्या अलॉंग. ओके. तर मग हा 0 करायचा असेल तर मला काय करावं लागेल? याच्यामध्ये निगेटिव्ह 5 न्यूटन ऍड करावं लागेल. म्हणजे 5 न्यूटन पॉझिटिव्ह कडे आले, त्याच्यात ऍड केलं 5 न्यूटन निगेटिव्ह, काय होईल? 0. ओके. तर आपल्याला हेच करायचे, आपल्याला हा रिझल्टंट फोर्स काढायचा आहे. रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग अलॉंग y एक्स ऍक्सिस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर आपण कॅल्क्युलेट करू. Fx बार इक्वल्स टू F1 ची व्हॅल्यू किती आहे? F1 इज 1 न्यूटन, 1 मल्टिप्लाइड बाय cos θ1. θ1 ची व्हॅल्यू किती आहे? 60. cos 60. cos 60 ची व्हॅल्यू किती येते? आय थिंक 1/2 प्लस, सॉरी प्लस नाही, इथे काय आता मायनस आहे. मायनस F2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 4 न्यूटन. 4 गुणिले sin θ2 ची व्हॅल्यू किती आहे? 30. sin 30 ची व्हॅल्यू किती आहे? काय जी असेल ती? प्लस F3 चं मॅग्निट्यूड किती दिलं आपल्याला? 2 न्यूटन. ओके. आणि sin 30 अँगल किती दिला? 30. sin 30. ओके. आता हे आय कॅप जे कॅप आय कॅप ठीक आहे, वापरलं तरी चालते, नाही वापरलं तरी चालते. ओके चला. आय कॅप आणि हे आय कॅप. चला नेक्स्ट. आता
cos 60 ची व्हॅल्यू किती येते? cos 60 ची व्हॅल्यू येते आय थिंक 1/2 आय कॅप मायनस sin 30 ची व्हॅल्यू किती येते? sin 30 ची व्हॅल्यू आय थिंक स्क्वेअर रूट ऑफ 3 काहीतरी येते. टेबलचा यूज करून तुम्ही लॉग टेबलचा sin 30 ची व्हॅल्यू येते स्क्वेअर रूट ऑफ सॉरी 1/2 ची येते -4 आणि याची व्हॅल्यू काय येते 1/2 sin 30 ची व्हॅल्यू. इथे पण काय असेल आय कॅप प्लस 2 न्यूटन 2 मल्टिप्लाय बाय sin 30 पुन्हा सॉरी sin 30 आहे का? यस sin 30 आहे. sin 30 ची व्हॅल्यू किती येते 1/2 ओके 1/2 तर हे बे दोन्ही 4 बे 1 बे ओके हे असे आय कॅप येईल सॉरी 1/2 आय कॅप मायनस 2 आय कॅप आणि प्लस 1 आय कॅप हे किती आहे? 1 मधून 1 आणि अर्धा किती होईल 1.5 म्हणजे 3/2 आय कॅप 3/2 आय कॅप खालचं दिसतंय का एकदा मला सांगा. ते खालचं दिसतंय का? खाली लिहिलेलं दिसतंय का? हा ठीक आहे लक्ष द्या 3/2 आय कॅप 3/2 आय कॅप 1 आय कॅप आणि 1.5 अर्धा आय कॅप तर किती होईल 3/2 आय कॅप आणि वजा 2 आय कॅप. आता लक्ष द्या 3/2 म्हणजे किती 1.5 आणि हे 2 वजा 2 मधून 1.5 गेला तर किती राहील वजा 2 मधून 1.5 गेला तर किती राहील अर्धा राहील. ठीक आहे आणि तो काय मायनस 0.5 आय कॅप मायनस 0.5 आय कॅप. हे समजलं कसं आलं तर मायनस 0.5 आय कॅप मायनस 0.5 आय कॅप कसं आले हा 3/2 म्हणजे किती 3/2 म्हणजे 1.5 आणि 2 वजा 2 मधून 1.5 गेला तर किती राहील मायनस 0.5 आय कॅप. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या लक्ष द्या हे काय आहे रिझल्टंट फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसच्या निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती फोर्स अप्लाय व्हायला इथं म्हणजे इकडे किती फोर्स अप्लाय व्हायला मायनस 0.5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय व्हायला. तर याला 0 करायचं आपल्याला एफ ला काय करायचं आपल्याला 0 करायचं आहे. मग एफ ची व्हॅल्यू किती आली मायनस 0.5 न्यूटन. त्याच्या विरुद्ध तितकाच फोर्स अप्लाय करावा लागेल आपल्याला. याच्या विरुद्ध इकडे जितका फोर्स अप्लाय होतो त्याच्या विरुद्ध तितकाच फोर्स अप्लाय करावा लागेल म्हणजे प्लस 0.5 न्यूटन आपल्याला अप्लाय करावा लागेल. मग या दोघांची बेरीज काय येईल म्हणजे 0 येईल. आणि जर एफ च्या अलॉंग म्हणजे रिझल्टंट फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस जर 0 झाला तो जो काही फोर्स असेल तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग असेल फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग. तर एफ वाय ची व्हॅल्यू किती जे काही असेल ते वाय ऍक्सिसच्या अलॉंग आपल्याला फक्त फोर्स कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग दाखवायचा वाय ऍक्सिसच्या. पण आपण जे काही रिझल्टंट फोर्स काढला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग त्याला आपल्याला 0 करावं लागेल. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग रिझल्टंट फोर्स किती आलाय 0.5 आय कॅप आलाय. तर त्याला 0 करण्यासाठी आपल्याला किती फोर्स अप्लाय करावा लागेल त्याच्या विरुद्ध दिशेने लक्ष द्या हे मायनस 0.5 आय कॅप हा फोर्स कुणीकडे असेल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे असेल. तर याला बॅलन्स करण्यासाठी दुसरा फोर्स कुणीकडे अप्लाय करावा लागेल आपल्याला त्याच्या अपोजिट दिशेने. इकडे मायनस 0.5 न्यूटन अप्लाय केलाय तर तिकडे किती अप्लाय करावा लागेल प्लस 0.5 न्यूटन अप्लाय करावा लागेल. म्हणजे मायनस 0.5 प्लस 0.5 याची बेरीज काय 0 येईल म्हणजे फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस काय 0 येईल. आणि फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस 0 झाला तो जो काही फोर्स येईल तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग असेल आता फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग. कारण की वाय ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स आपण 0 केलेला नाही फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंग अप्लाय होणारा फोर्स 0 करतोय आपण. आणि म्हणून जो काही रिझल्टंट फोर्स त्या बॉडीवर अप्लाय होत असेल तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग अप्लाय होईल मग फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे तर आपल्याला फक्त करायचं काय इथं
त्या प्रॉब्लेम मध्ये एक्स ऍक्सिस अलाउंसचा जो काही नेट फोर्स आहे तो आपल्याला झिरो करायचा आहे आणि तो झिरो करण्यासाठी आपल्याला किती फोर्स अप्लाय करावा लागेल त्याच्या विरुद्ध दिशेनं 0.5 न्यूटन. रिझल्टंट फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस किती आला -0.5 न्यूटन. तर आपल्याला त्याच्यामध्ये किती फोर्स ऍड करावा लागेल +0.5 न्यूटन फोर्स ऍड करावा लागेल. तो फोर्स ऍड केला की एक्स ऍक्सिसचा अलॉंग फोर्स 0 होईल आणि एक्स ऍक्सिसचा अलॉंग फोर्स 0 झाला की जो काही रिझल्टंट फोर्स असेल तो कोणत्या ऍक्सिसचा अलॉंग असेल वाय ऍक्सिसचा अलॉंग असेल. इकडे बघा आपल्या प्रॉब्लेम मध्ये काय विचार टू हॅव रिझल्टंट फोर्स ओनली अलॉंग वाय डायरेक्शन. आपल्याला जो रिझल्टंट फोर्स पाहिजे तो फक्त वाय डायरेक्शनच्या अलॉंगच पाहिजे. ओके, पण हे कधी मिळवता येईल ते सांगितलं त्यांनी. द मॅग्निट्यूड ऑफ मिनिमम ॲडिशनल फोर्स नीडेड इज. तर आपल्याला जास्तीत जास्त किती फोर्स ऍड करावा लागेल कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, जेणेकरून एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 होईल आणि जो काय फोर्स राहील तो फक्त कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग राहील वाय ऍक्सिसच्या अलॉंग राहील. तर आपण एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला होणारा फोर्स काढलाय किती आला -0.5 न्यूटन. मग याला 0 करण्यासाठी किती फोर्स ऍड करावा लागेल आपल्याला +0.5 न्यूटन. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय असेल +0.5 न्यूटन एवढा फोर्स आपल्याला तिथे ऍड करावा लागेल. कशामध्ये एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच्या फोर्समध्ये. ते -0.5 न्यूटन आहे हे +0.5 न्यूटन दोघांची बेरीज केली तर काय येईल फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस काय 0 येईल आणि एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 झाला म्हणजे जे काय फोर्स आपला व्हायला आता तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आपला होत असेल फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे, ते समजलंय का मला एकदा सांगा. नसेल समजलं तुम्ही पुन्हा एकदा रिपीट करतो काय केलं आपण. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या इकडे. इकडे बघा आपल्याला इथे एक बॉडी दिली आहे. या बॉडीवर 3 फोर्स आपल्या होतात. एक न्यूटन, एक 4 न्यूटन आणि एक 2 न्यूटन. आणि हे तिन्ही फोर्सेस तयार केलेला अँगल दिला आहे 60 डिग्री, हा 30 डिग्री आणि हा पण किती असेल 30 डिग्री. तर आपल्याला काय विचारले की या बॉडीवर अप्लाय होणारा जो काय फोर्स आहे त्याला मग आपण रिझल्टंट फोर्स तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे आपल्याला वाय ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे. फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे. ओके, आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग जर फोर्स मिळवायचा असेल तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग लक्षात आपल्याला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग रिझल्टंट फोर्स नाही पाहिजे. आपल्याला कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग. तर मग आपल्याला एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा रिझल्टंट फोर्स काढावा लागेल. तो 0 नसेल तर त्याला 0 करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 झाला म्हणजे जे काय फोर्स आपला होत असेल तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग होत असेल वाय ऍक्सिसच्या अलॉंग. तर मग मी इथं दोन्ही कंडिशन दाखवले, रिझल्टंट फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस आणि रिझल्टंट फोर्स अलॉंग वाय ऍक्सिस, दोन्ही कंडिशन दाखवले. या फोर्सेसला या प्रत्येक फोर्सेसला रिझल्टंट फोर्सला आपण 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व केले. एक कंपोनंट एक्स ऍक्सिस अलॉंग, दुसरा वाय. ओके, आणि प्रत्येक एक्स कंपोनंटची बेरीज केली आपण याची याची आणि याची. तसंच वाय कंपोनंटची बेरीज केली याची याची आणि याची. रिझल्टंट फोर्स अलॉंग वाय ऍक्सिस. आपल्याला जो फोर्स पाहिजे तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे फक्त वाय ऍक्सिसच्या अलॉंग पाहिजे. आणि जर फोर्स वाय ऍक्सिसच्या अलॉंग जरच पाहिजे असेल तर आपल्याला एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स काय करावं लागेल 0 करावं लागेल. मग 0 करण्यासाठी आपल्याला या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपल्या होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू काढावी लागेल. किती आली आपण खाली तेच केले. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपल्या होणारा फोर्स काढला 1 cos 60 i cap -4 sin 30 j cap सॉरी i cap plus 2 न्यूटन 30 i cap. cos 60 ची व्हॅल्यू 1/2, 30 ची व्हॅल्यू 1/2, 30 ची व्हॅल्यू 1/2. इथं व्हॅल्यू पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केली. तर नेट फोर्स एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला होतोय किती 0.5. कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला होतो म्हणजे मायनस. हा फोर्स निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला होतोय किती फोर्स आपला व्हायला 0.5 न्यूटन फोर्स आपला. मग आपल्याला काय करायचंय एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 करायचा आहे. हा 0 झाला म्हणजे जे काय फोर्स आपला होत असेल तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आपला होत असेल वाय ऍक्सिसच्या अलॉंग. मग एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा फोर्स आपला आला -0.5 न्यूटन i cap. हा फोर्स जर 0 करायचा असेल
त्याला ॲडिशनल फोर्स म्हणजे याच्यामध्ये किती फोर्स ॲड केल्यानंतर एक्स ॲक्सिसच्या अलाउनचा फोर्स 0 होईल म्हणजे वाय ॲक्सिसच्या अलाउन फोर्स अप्लाय होत असेल रिझल्टंट फोर्स. मग एक्स ॲक्सिसच्या अलाउनचा फोर्स 0 करण्यासाठी आपल्याला इकडे किती फोर्स ॲड करावा लागेल या दिशेनं. एक्स ॲक्सिसचा रिझल्टंट फोर्स कुणीकडे इकडे किती -0.5 न्यूटन फोर्स इकडे अप्लाय होतो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे. त्याच्यामध्ये किती ॲड करावं लागेल आपल्याला तर +0.5 न्यूटन. +0.5 न्यूटन ॲड केला की दोन वेक्टर त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे डायरेक्शन काय आहे अपोजिट तर त्यांची काय होईल सबट्रॅक्शन. +0.5 -0.5 यांची बेरीज काय 0. यांची बेरीज काय 0. तर यांची बेरीज 0 झाली म्हणजे फोर्स ऍक्टिंग अलॉंग एक्स ॲक्सिस काय होतो 0 होतो आणि एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 झाला की जे काय फोर्स अप्लाय होत असेल तो कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग अप्लाय होत असेल वाय ॲक्सिसच्या. लक्ष द्या मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. समजा तुम्ही रस्सीखेच करताय. काही जण वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स अप्लाय करतात, काही जण निगेटिव्ह वाय ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स अप्लाय करतात, काही जण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स अप्लाय करतात आणि काही जण निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स अप्लाय करतात. पण आता समजा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे जेवढा फोर्स अप्लाय केलाय तेवढाच फोर्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे पण अप्लाय केला. तर म्हणजे हा फोर्स आणि हा फोर्स एकमेकाला काय करेल कॅन्सल करेल. ओके म्हणजे ही जी बॉडी आहे ती एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जाणारच नाही, इकडे पण जाणार नाही इकडे पण जाणार नाही. का कारण की दोन्हीकडून अप्लाय होणारा फोर्स कसा आहे सारखा आहे. मग ती बॉडी कुणीकडे जाईल तर ते डिपेंड असेल कोणावर वाय ॲक्सिसच्या अलॉंग कसा फोर्स अप्लाय होईल. कुणीकडे जास्त इकडे जास्त असेल तर इकडे जाईल, खाली जास्त असेल तर खाली जाईल. म्हणजे रिझल्टंट फोर्स कुणीकडे फक्त वाय ॲक्सिसच्या अलॉंग कारण की एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा फोर्स काय झालाय 0 झाला कारण की दोन्ही साईडने इक्वल फोर्स अप्लाय होतोय म्हणून नेट फोर्स काय होतोय 0 एक्स ॲक्सिसच्या. म्हणजे आता ही बॉडी जाईल कुणीकडे जाऊन तर वाय ॲक्सिसच्या हे डिपेंड आहे त्या वाय ॲक्सिसच्या अलॉंग अप्लाय होणाऱ्या फोर्सवर. ठीक आहे समजला प्रॉब्लेम. समजलाय का प्रॉब्लेम. लक्ष द्या आपल्याला काय करायचं होतं माहिती आहे का एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 करायचा होता. एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा नेट फोर्स काढा आपण किती आहे -0.5 आहे का म्हणजे ह्या बॉडीवर इकडे -0.5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय होतो. मग ह्याला बॅलन्स करायचंय, याला बॅलन्स करण्यासाठी इकडे तितकाच फोर्स अप्लाय करावा लागेल +0.5 न्यूटन आणि तो अप्लाय केला की एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 होईल. एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा फोर्स 0 झाला की जो काय फोर्स असेल तो कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग असेल वाय ॲक्सिसच्या. म्हणजे आपल्याला मिनिमम ॲडिशनल फोर्स किती ॲड करायचा आहे -0.5 मध्ये किती ॲड करायचे +0.5. तर -0.5 मध्ये +0.5 ॲड केलं की काय होईल रिझल्टंट फोर्स एक्स ॲक्सिसच्या अलॉंग 0 होईल आणि हा 0 झाला की जो काय फोर्स असेल तो कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग असेल अलॉंग वाय डायरेक्शन. अलॉंग वाय डायरेक्शन. समजलाय प्रॉब्लेम. प्रॉब्लेम समजलाय. तर याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकडे राहू द्या कारण की याचे काही जास्त प्रॉब्लेम नाहीत असे विचारलेले 1-2 प्रॉब्लेम आहेत त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या काढून. घेतलाय का. लग्नाला जायचं तर उद्याचे दिवस माझा क्लास नाही. ठीक आहे ठीक आहे. एक प्रॉब्लेम देतो मी तुम्ही घरी ट्राय करा जमलाच तर ठीक आहे नाही तर मी सॉल्व करून देईल परवाच्या दिवशी. an object of m kg mass an object m kg with speed
v मीटर पर सेकंड, v मीटर पर सेकंड. Strike a wall at an angle theta. Wall at an angle theta and rebounds at an angle, same angle. The magnitude of change in momentum of object will be the magnitude change in momentum of object. Change in momentum of object will be पहला ऑप्शन है 2mv cos थीटा, दूसरा ऑप्शन है 2mv sin थीटा, तीसरा ऑप्शन है 0 एंड लास्ट ऑप्शन 2mv. डायग्राम में या प्रॉब्लेम ना की वॉल आहे, एक ऑब्जेक्ट येतोय, ही वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. समजा डॉटेड लाईन दाखवलेली ही, तर ऑब्जेक्ट ऑफ मास m kg, तर हा ऑब्जेक्ट इथं आहे. समजा हा ऑब्जेक्ट असा येतोय आणि या वॉलवर स्ट्राइक होतो. सो दिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ वेलोसिटी v, okay, and it strikes at this wall. या भिंतीवर तो आदळतोय आणि भिंतीवर आदळल्यानंतर पुन्हा रिबाउंड होतोय, वापस जातोय विथ सेम वेलोसिटी सेम, मास सेम. तर हा त्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल आणि हा त्याचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल, तर दोन्ही अँगल सारखे. लक्ष द्या, the object of mass m moving with velocity v strikes wall at an angle theta. वॉल वर स्ट्राइक होते किती अँगल वर? थीटा एवढ्या अँगल वर. अँड रिबाउंड म्हणजे पुन्हा वापस रिबाउंड होते, रिबाउंस होते. बॉल भिंतीवर मारला की आपण वापस येतो, तर पुन्हा रिबाउंड होते ॲट अ सेम अँगल, तेवढ्याच अँगलवर तो रिबाउंड होते. तर आपल्याला ह्या बॉलच्या किंवा ह्या ऑब्जेक्टच्या मोमेंटम मध्ये झालेला बदल काढायचा. मग लक्ष द्या, ऑब्जेक्टच्या मोमेंटम मध्ये झालेला बदल म्हणजे काय? तर आपल्याला काढायचे मोमेंटम अलॉंग एक्स ऍक्सिस काढायचं. लक्ष द्या, अगोदर मोमेंटमला, या बॉलचा इनिशियल मोमेंटमला आपल्याला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करायचं. हा एक्स कंपोनंट असेल, हा काय असेल? वाय कंपोनंट. हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल पण किती असेल? थीटा. ओके. कोलिजन होण्या अगोदरचं त्याचं मोमेंटम आणि कोलिजन झाल्यानंतरचं त्याचं मोमेंटम, टक्कर झाल्यानंतरचं त्याचं मोमेंटम. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल पण किती असेल? थीटा. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? त्याचं मोमेंटम काढायचे बिफोर कोलिजन आणि मोमेंटम काढायचे आफ्टर कोलिजन. तर आपण कन्सिडर करू याचं मोमेंटम बिफोर कोलिजन आहे p1. त्याचं मोमेंटम किती आहे? p1 बिफोर कोलिजन आणि p2 आफ्टर कोलिजन. ठीक आहे. मोमेंटम म्हणजे काय? तर मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी. तर याला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करा. p1 ला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करा, एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट. तसंच एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट. हे p1
त्याचा रिझल्टंट मोमेंटम असेल बिफोर कोलिजन आणि P2 त्याचा मोमेंटम असेल आफ्टर कोलिजन. टक्कर होण्या अगोदरचं मोमेंटम P1 ने दाखवले, टक्कर झाल्यानंतरचं मोमेंटम आपण P2 ने दाखवले. तर आपल्याला चेंज इन मोमेंटम काढायचं आहे. P2 मायनस P1 याला म्हणतात चेंज इन मोमेंटम. तर P2 P1 काढायचे आणि त्याची नंतर वजाबाकी घ्यायची, त्याला म्हणायचं चेंज इन मोमेंटम. आणि हा चेंज इन मोमेंटम किती येईल? या 4 ऑप्शन पैकी एक. या 4 ऑप्शन्स पैकी एक येईल. मोमेंटम म्हणजे काय? मास इनटू व्हेलॉसिटी. तर तुम्हाला करायचं काय ते सांगतो मी आता, लक्ष द्या प्लीज. तुम्हाला हा P1 बार काढायचा आहे. P1 बार काढायचा आहे, त्याचा x कंपोनंट y कंपोनंट. नंतर P2 बार काढायचा, हा त्याचा x कंपोनंट असेल, हा y कंपोनंट असेल. ओके. आणि नंतर P2 वजा P1 करायचं. P2 मधून P1 ला वजा करायचं, ते असेल चेंज इन मोमेंटम. आणि ते चेंज इन मोमेंटम यापैकी काहीतरी एक येईल. तुम्हाला ते सांगायचं कोणतं आहे. उद्यासाठी